कोण ना कोणतरी मरत आहे, पुन्हा कोणाला तरी त्रास आहे, राईट ना? कधीच कुठली वेळ सांगून येत, पण आरोग्य हा विषय खूप महत्वाचा आहे आणि त्याची काळजी घेणं आपलं आद्य कर्तव्य आहे. पण आपण घेत नाही का? आपल्याला माहित नाही कशी घ्यायची, है ना? आपण घेऊन जाऊ का आजचा दिवस गेला, उद्याचं कोणी पाहिले? 2 टाइम खायला मिळलं, आमचं चाललंय त्याच्यामध्ये आम्ही सुखी. आणि मी एवढ्या वर्ष शिक्षण केलं, तुमच्याकडे कामाला लागलो त्यावेळेस मला 10,000 सॅलरी होती. मी 10 वर्ष काम केलंय, मला आता 30,000 सॅलरी झाली. आता वय वर्ष माझं 35 आहे. इथून पुढे मी जर ऍक्सिडेंट आजार दुखणं काहीच झालं नाही तर व्यवस्थित राहिलो तर वयाच्या 60 वर्षापर्यंत तुमच्या इथे मी काम करू शकतो. आता माझं वय वर्ष 35 आहे तर राहिलेले 25 वर्ष मी तुमच्याच इथं आज जी सॅलरी मिळते त्याच सॅलरीमध्ये मी काम करणार का? तर माझं चाललंय त्याच्यामध्ये मी सुखी. आणि कुणाची हिंमत आहे? स्टॅम्प पेपर मी देतो 1 लाख रुपयाचा, त्याचा का लिहून? आज जो इन्कम आहे, आज जे चाललंय त्याच्यात लाईफ टाइम राहणार. बोनस नका लिहू द्या, किती राग येतो माहितीये? हा, सॅलरी नाही वाढली, इन्क्रीमेंट नाही झाला तर राग येतो का? नाही येत, पण बोलता येत नाही का बरं? चुकून बोललोच तर त्यांना लय ऑप्शन असतात. ऍग्री? म्हणजे चाललंय त्याच्यात सुखी आणि समाधानी कोणच नसतं, फक्त आपण मानून ठेवलंय चला चाललंय ना आता, मग दुसरं काय करायचं? बघा, माचीच्या गाडीमध्ये हा घेऊ, पण कोणतरी लावणारा तर पाहिजे ना. लावणारच नसेल तर, मार्ग दाखवणारच नसेल तर. आता ह्या हॉलच्या बाहेर जो रस्ता समोर गेलाय, ह्या रोडला मी कधी गेलोच नाहीये ना, मला समोर काय माहितीये का? पण राज सर जर 100 वेळा तिकडे गेले तर ते मला सांगू शकतील ना, सर इथून पुढे गेल्यानंतर तिथं असे, तिथं तसे, तिथं तसे सांगतील ना. अरे मग सक्सेसफुल व्हायचं असेल, चांगलं आयुष्य जगायचं असेल, काहीतरी मिळवायचं असेल तर ज्या लोकांनी मिळवलंय, जे लोक चांगलं आयुष्य जगतात त्या लोकांना आपण फॉलो का नाही करायचं? त्या लोकांच्यावर विश्वास का नाही ठेवायचा? आज 2025 मध्ये ह्या हॉल मध्ये तुम्ही जे शब्द ऐकताय हे 2017 मध्ये मी ऐकले. 2017 मध्ये हे शब्द माझ्या कानावर पडले. चॉईस होती माझ्याकडं, जे चाललं होतं त्याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही ठेवायचा? मी त्याच्यात पॉझिटिव्ह बघायचं का निगेटिव्ह बघायचं? चॉईस होती ना माझ्याकडं. मी पॉझिटिव्ह पाहिलं मी पॉझिटिव्ह, ऑप्शन नव्हता ना. मी निगेटिव्ह नाही पाहत बसलो. 2017 मला बिझनेस मिळाल्यानंतर मी निगेटिव्ह बिलकुल नाही पाहिलं, मी पॉझिटिव्हच पाहिलं. का पाहिलं? सर 17 वर्ष आपण शिक्षण केलं होतं. 17 वर्ष, 10वी पर्यंत 7-8 स्कूल बदलले. 11वी 12वी 22 किलोमीटर सायकलवर. 11वीची पॅन्ट मी 12वीला वापरली होती. 12वी नंतरचं पुढचं शिक्षण आमच्या तालुक्यात नव्हतं म्हणून पुण्यामध्ये आलो. 60 किलोमीटर गाव आहे पुण्यातून माझं, छत्रपती महाराजांची राजधानी राजगड. 8 घर गावामध्ये. 12वीच्या पुढचं शिक्षणच नाही आमच्या तालुक्यात म्हणून पुण्यात. लोकांच्या गाड्या वॉशिंग केल्या 3 वर्ष सर आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि 17 वर्ष शिकून मार्केटमध्ये व्हॅल्यू काय? 4,250 पहिला पगार मिळाला होता मला बँकिंग फील्ड. मी बीकॉम केलं ना. 4,250. आणि आमच्या गावातले पोरं काहीच शिकले नाही, ते चहाच्या हॉटेलमध्ये कामाला राहायचे आणि खादी कपडे घालून गावाला यायचे होळीला वगैरे. हातामध्ये सोनं, अंगठ्या बिंगठ्या. आणि आम्ही एज्युकेटेड कार्यक्रम झालेला आमचा. मग एवढं सगळं करून बघा ना, 17 वर्ष शिक्षण करून मार्केटमध्ये व्हॅल्यू 4,000. पण रक्तामध्ये कष्ट होतं, रात्रंदिवस जॉब मध्ये पण कष्ट केले आणि 5 वर्ष बँकिंग फील्ड मध्ये मॅनेजर झालो. पिकअप डिपार्टमेंटला 17,000 बेसिक सॅलरी, इन्सेंटिव्ह पकडून 2011च्या आधी 50,000 कमवायचो सर. कशी असेल हवा सांगा बरं? 50,000 2011च्या आधी मिळत होते महिन्याला. कुणाला? 10वीला 35 मार्क पडले होते इंग्लिशात त्याला. मग हवा असणार का नाही सांगा बरं? 10वी मध्ये 35 मार्क, इंग्लिश पाचच येत नव्हतं आपल्याला. 8वीला गेलो आम्हाला एबीसीडी शिकवलं होतं मॅडम गावामध्ये. 8वी पर्यंत आम्हाला इंग्लिश माहितच नव्हतं. म्हणजे 5वीला इंग्लिश सब्जेक्ट होता, पण शाळा एवढ्या डोंगरात आमचं मास्टर्स लिहायचं इंग्लिश. 8वीला गेल्यावर एबीसीडी शिकवली आम्हाला. 10वीला गेल्यावर सेकंड लिपिंग शिकवली. 10वीचा पेपर मी कॅपिटल स्मॉल एकत्र लिहिलेला बोला. आणि 10वीला इंग्लिशला 35 मार्क, ते पण कसे माहितीये का? आमच्या केंद्राचे प्रमुख आमचे मुख्याध्यापक होते आणि त्यांना माहिती होते ह्याचा पहिला नंबर येणार आहे 10वीत, पण इंग्लिश मध्ये हे कार्यक्रम होणार आहे. स्वतः केंद्राचे प्रमुख आपल्या निबंधाची कॉपी घेऊन माझ्याकडे आले.
इंग्लिशला पटकन ले, बाहेर सेटिंग लावलेली केंद्राची प्रमुख कॉपी दिली बोर्डाच्या पेपरला, ताई बोल. आणि त्यावेळेस किती मार्क पडले? ते पण नव्हते पडले. मला माहितीये 30 वगैरे असतील, पण बिचारा चेकिंग करणाऱ्यांना काहीतरी वाटलं असं तर नको नापास करायला. पडले म्हणूनच समाजाने कार्यक्रम करून टाकला होता. नापास झालो असतो तर आत्महत्याच करायला. 35 मार्क पडले नाही इंग्लिशला. सगळं माझा रिझल्ट लागला ना 62-63% होते मला 10वीला. इंग्लिशचे मार्क पाहिले ना, आता काय नाही होणार, संपलं सगळं तुझं. आता पुढचं लय अवघड काम असतं. अरे बापरे, म्हणजे एवढं डेंजर डोक्यामध्ये ठासून टाकलं की मी आता काहीच करू शकत नाही. समाज लय डेंजर. आणि मग एवढं सगळं करून रक्तामध्ये मेहनत, जॉब मध्ये पण एवढे कष्ट केले आणि एवढं भारी लाईफ जगायला लागलो. आणि एकच झटका बसला मला जॉब मध्ये. 4 वाजता चहाच्या ब्रेकला आम्ही बाहेर आलो. आता जॉब मध्ये स्वप्न काय असतं मॅडम, माझे जे सिनियर होते बॉस, त्यांच्यासारखं आयुष्य मला जगायचे. हेच टार्गेट असतं ना. माझ्याकडे होती डिस्कवर MH12 EC 8091. नंबर 5 आहे अजून, का तर 6 लाख किलोमीटर चालवली ना. एक टू व्हीलर 6 लाख किलोमीटर चालवणारा व्यक्ती तुमच्या समोर. किती लाख? 6 लाख किलोमीटर. म्हणजे किती कष्ट केला असले विचार करा. आता काय केलं का म्हणतात सगळेच येतात तर म्हणतात मी गरीब होतो, मी श्रीमंत होतो, मी गरीब होतो, मी श्रीमंत होतो. आता काय सांगू? जे आहे ते सांगणार ना. रियालिटी करायचं का खोटं सांगायचं? आहे ते सांगतोय. मग ज्यावेळेस हे लाईफ जगत असताना मला कळलं की यार काय मार्केटमध्ये कंडिशन, काय काय हालत बेकार आहे. आणि 4 वाजता आम्ही चहा पितोय. पेता का तुम्ही चहा? ऑफिस मधले लोक जॉब वाले असतं ना, सुट्टी बिट्टी. आम्ही यायचो खाली, बँकेच्या खाली यायचं आणि तिथे टपरी होती बाहेर. मग काही पार्टनर असायचे साईडला, ते आम्हाला काय दिसलं नव्हतं, पण ते त्यांना चहा ते लागायचं. आणि चहा पिता पिता मला माझे सिनियर म्हणतात तुषार लय खुश आहे. म्हणलं काय नाही साहेब, 50,000 कमवतोय, आता लग्न व्हायचं अजून आपलं. मला म्हणलं लय खुश नको, तुझ्या वेळेत मी पण अशाच उड्या मारायचो. पण आज मला कळतंय की मी माझ्या आयुष्यात काय केलं. 30 वर्ष तुषार मी नोकरी केली, जी तू आज करतोय 5 वर्ष. आणि 30 वर्ष नोकरी करून मी माझ्या आयुष्यामध्ये काय मिळवलंय, ते एक फ्लॅट घेतलाय पुण्यामध्ये मी. त्या फ्लॅटचा हप्ता 19,000 होता, फेडायचे 14 वर्ष बाकी होते. एक वॅगनार गाडी होती त्यांच्याकडे. चांगल्या मुलांना शिक्षण दिलं होतं आणि मला त्यांच्यासारखं बनायचं होतं. आणि ते मला म्हणतायत ज्यांच्यासाठी तुझ्या मी एवढं सगळं केलं ना, ती बायको मला डायलॉग मारते आमच्यासाठी काय दिवा लावला. माझा मुलगा लेजन खेळत जरी येतो. लेजन कळलं कोणा म्हणाल? अरे बाबा, म्हणजे ड्रिंक करून घरी यायचा मुलगा. तर बापाचं करते वाचतं मुलाला सांगणं असं वागू नको. तो मुलगा म्हणतोय माझं मला समजतं. जे मुलीला चांगलं शिकवलं ते रात्रीची पबला वगैरे जायचे ना, मैत्रिणीबरोबर नाचायला, एन्जॉय करायला. तर बापाचं कर्तव्य मुलीला सांगणं असं वागू नको. तो मुलगी काय म्हणते मला पण 18 कम्प्लीट आहे आणि हे सांगतायत मला ते. मग मी म्हणलं जाऊ द्या, मुलगी मुलगा बायको स्वतःसाठी जगा. आता म्हणले काय जगू स्वतःसाठी. 19,000 हप्ता आहे, 3 वर्ष नोकरीचे राहिलेत. माझ्या आयुष्याची कमाई फक्त घर आहे, घर. आणि मला टेन्शन आलंय माझ्या मुलाने जर ह्याच्यानंतर हे सांभाळलं नाही तर मला कुठून काही पैसे मिळणार नाहीयेत. माझ्या आयुष्याची कमाई घर. जातं का काय रोज टेन्शन आहे. म्हणजे झोपेच्या गोळ्या खाल्याशिवाय मला झोप लागत, वरून BP शुगर आजार तर जडलेलेच. आणि एवढं टेन्शन मध्ये 4 वाजता चहा पिताना माझे सिनियर माझ्या समोर बोलले आणि त्यांचे डोळे असे पाण्याने पाणवले होते. बापरे, शॉकिंग. बघा बरं का, एका मिनिटात आयुष्य बदलत नाही पण एखाद्या मिनिटात असं एखादी गोष्ट घडते ना, माणूस त्याला टर्निंग पॉईंट. आणि हे 4 वाजता घडल्यानंतर माझी हालत कशी झाली सांगा. बोललो तुषार 5 वर्ष तू गाडी चालवतो, लय खुश आहे, पण हीच गाडी ह्या साहेबांनी किती वर्ष चालवली आणि आता सांगतात जोरात धडकली. काय सांगतात मला? जोरात धडकली. मग मला कळलं इथून पुढे 25 वर्ष मी गाडी चालवली तर माझी पण धडकणार. म्हणजे मी आता गाडी चालू केली, मी जर पुण्याला चाललो मॅडम, तुम्ही माझ्या गाडीत बसली तर कुठे जाणार? नाशिक, पुण्यालाच ना. जे काम मी करतोय 5 वर्ष, तेच काम एक व्यक्ती 30 वर्ष करतोय ना. मग मला समजलं पाहिजे इथून पुढचे 25 वर्ष काम करून मला तेच मिळणार आहे जे त्यांना 30 वर्ष करून मिळाले. बास ना, ते पंच ना काय रिझाईन बिझाईन काहीच माहित नाही आपल्याला. डायरेक्ट गेलो ऑफिस मध्ये, टिफिन बॅग घेतले, कल्टी रिझाईन बिझाईन बरं का, डायरेक्ट गावाला. घरचे म्हणले काय, म्हणलं बँकांचा संप.
15 दिवस आहे म्हणलं. 15 दिवसांनी म्हणलं अजून एक्सटेंड झाले 15 दिवस. 1 महिन्यात घरच्यांना कळलं साहेबांनी नोकरी रियालिटी. आमच्या गावाकडे देवधर्म लय मानतात. घरच्यांना फक्त पैसे पाहिजे होते. हो का आमच्या गावात एवढे पैसे कोणच नव्हतं कमवत. 50,000 त्यावेळेस सगळे लोक म्हणायचे अक्कल आहे का पोराला, एवढी बँकेतली चांगली नोकरी सोडली, असं कुठं असतं का, हे कुठं असतं का. फुल टेन्शन घरच्यांना. मग बाकीचे सांगायचे काहीतरी बाहेरचे असतं का तुमच्याकडे, बाहेरचं असतं काहीतरी. काय कोणी म्हणतं बाहेर गेले, कोणी म्हणतं जेवणात काहीतरी टाकले. लई डेंजर लोक असतात. आणि मला देवाकडे घेऊन जायचे मॅडम. काय काय देव तर लई डेंजर. काय काय देवांनी काठीने आणलं, काय काय झाडूने आणलं, काय काय देव काय घ्यायचे अंगारा बिंगारा असं टाकायच्या जोरात. माझ्यावर कुठलंच भूत नाही बसलं. माझ्या समोर एक 30 वर्षाचे भूत जगलंय ना, ते रडलंय. ही रियालिटी होती. 1 महिन्यानंतर घरच्यांना कळलं आता काय काम करणार नाही. जीवनाची सेकंड इनिंग चालू झाली माझी. मग शेतीवर खर्च काढलं, मग शेती डेव्हलप केली, गायांचा दुधाचा व्यवसाय करा, पोल्ट्री फार्म टाकलं, गावाकडे किराणा मालाचं दुकान टाकलं, राजगडला पर्यटकांचे हॉटेल चालू केलं, डिश टीव्ही मोबाईलचं रिचार्ज चालू केलं. सगळ्या लोकांच्या डोक्यात येऊन असे सगळे उद्योग केले. पैसे कमवण्यासाठीच नाही सगळं. बरं सुपाऱ्याच्या खंडाचं पण व्यसन नाहीये. रक्तामध्ये मेहनत कष्ट सगळे. मग एवढं सगळं केलंय. 17 वर्ष शिक्षण, 5-6 वर्ष नोकरी आणि 5-6 वर्ष वेगवेगळे एवढे व्यवसाय करून पण अपयश, कर्ज, टेन्शन. वाय का? मग नंतर मला कळलं ज्यावेळेस हा प्लॅन माझ्या समोर आला, तुषार अशा जमिनीत तू विहीर खोदतोय ज्या जमिनीत पाणीच नाहीये, कुठं पाणी लागल, बरोबर ना सर? मग कळलं. आज माझ्या समोर लोक येऊन सांगतायत. आता सर म्हणले तर माझ्या आधी बोलले आपले धनंजय सर, बरोबर ना? मी एवढं शिक्षण केलं, एवढं जॉब केलं. ट्रेन मध्ये मला एका व्यक्तीने काय सांगितलं, ट्रेन मध्ये त्यांना समजलं आणि आज स्वतःची गाडी घेऊन येत आले. तुमची स्टोरी बनू शकते. 2025 मध्ये जून महिन्यामध्ये 21 तारीख आहे ना, 22 तारीख, 22 तारखेला ट्रेनने आम्ही एका प्रोग्रामला गेलो होतो आणि आज 2 वर्ष झाले ज्या प्रोग्रामला गेलो त्यावेळेस माझ्यावर 2 लाख कर्ज होतं, पण ते सगळं फिटून आज 2-2 लाख रुपये महिना कमवतो. अशी स्टोरी बनू शकते. बनले स्टोऱ्या, हजारो लाखो स्टोऱ्या ऑलरेडी बनलेत. ज्याच्या मध्ये पाणी आहे ना तिथे विहीर पाहिजे. मार्केटमध्ये प्रॉब्लेम आहे ना, प्रॉब्लेमचं सोल्युशन करणारे लोक चांगले लाईफ जगतात. मग 2017ला सुरुवात झाली माझी या काम. कुठल्या पण मोठ्या सुरुवात छोट्यातून होते ना सर. अडचणी आल्या, सुरुवातीला संघर्ष, पहिला विरोध घरातून. चांगला का मला पहिला विरोध कुठून असतो, ते घरातून असतो. कधी पण बघा तुम्ही चेक करा. पहिला विरोध कुठून येतो, घरातून. दुसरा विरोध समाज, मित्रमंडळी, नातेवाईक. आणि तिसरा विरोध स्वतःच्या मनातून व्हायला लागतो. ह्या 3 विरोधांचा सामना केल्यावर आयुष्य बदलते हे कळलं. झालं 17ला सुरुवात. सुरुवातीला म्हणायचो आज मला एक संधी मिळाली, एक काम मिळाले, मी माझं आयुष्य बदलणार, तुम्ही माझ्या बरोबर या, आपण मिळून बदलू. लोक काय म्हणतात, मेडा आहेस पण एवढा म्हणून काय गुन्हा झालाय का, म्हणजे काहीतरी स्वप्न बघितले, काहीतरी चांगलं करायला म्हणून लोक नावं ठेवायचे. का बरं सांगा? मी असे शब्द बोलत होतो ना जे माझ्या खानदानात कधी कोणी बोललं नाही, माझ्याकडे कोणी केलं नाही, तेच मी बोलायला करायला सुरुवात केली होती. सगळे हसायला लागले, सगळे नावं ठेवायला लागले, सगळ्यांचा विरोध झाला. नंतर मला कळलं चला जब तक कोई चीज बदनाम नाही ना साला तब तक वो फेमस भी नहीं होती. फेमस सगळ्यांना व्हायचंय पण बदनाम कोणाला व्हायचं अजिबात नाही व्हायचं. मला कुणी बोललेलं आवडत हे कसं काय असं म्हणजे आई व्हायचंय पण 9 महिने 9 दिवस ओझं वागवायचं, पोट दिसलं आणि डिलिव्हरीचा पेन तर अजिबात, पण मला आई. असे लोक आहेत. आम्हाला काही त्रास नाही झाला पाहिजे, कुणी काय बोललं नाही पाहिजे आणि आमचं सगळं चांगलं झालं पाहिजे, असं होईल का हो? शक्य आहे का? अजिबात नाही. बघा जसं गणित सोडवायला सूत्र आहे ना, असं आयुष्यामध्ये सक्सेस बनायला, श्रीमंत बनायला पण सूत्र आहे, फक्त समजलं पाहिजे. मार्केटमध्ये पैसा आहे का? किती आहे? काय बोलताय? आपल्याकडे का नाही? आपल्याकडे का नाही? का नाही माहितीये? तो पैसा आपल्याकडे येण्यासाठी जे केलं पाहिजे ते आपण करत म्हणून आपल्याकडे नाहीये. श्रीमंत लोकांना श्रीमंत बनवायला खूप मार्ग आहेत.
पण गरीब लोकांना श्रीमंत बनवायला मार्ग कोण म्हणत नाही? आहे ना, तुमच्या समोरच आहे ना आता आहे. पण गरीब लोकांना श्रीमंत बनवायचा एखादा मार्ग समोर आला की त्यांना तो समजत. हा, त्याचा डायलॉग असतो, मला सगळं, मला कोणी शिकवायची गरज. असंच आहे. 8 वर्ष मुका होतो मी जन्माला आलो त्यावेळेस. किती वर्ष मॅडम? 8 वर्ष. मी 9 सात आहे बरं का. आता वडिलांना 7 बहिणी आहेत आणि 8 वीस कृष्ण. मग आमच्या घरामध्ये पण मला 3 बहिणी आहेत पहिल्या. मग सगळ्यांनी सांगितलं ह्यांच्या पण नशिबामध्ये 7 मुलींनंतर मुलाचा योग्य. तो ब्रेक केला, आपण 4 नंबरला जन्माला आलो. तिथं पण रेट जिंकलो आपण, बरोबर ना? सगळ्या म्हणत ते मुलगा होणार नाही आणि आपण आणि नंतर कळलं बोलत का नाही, नंतर कळलं पोरग झाले पण मुक आहे. मग इकडे मुंबईला आलो, एका डॉक्टरांना कळलं की मुक नाहीये, जीभ टाळायला चिकटले. मग ऑपरेशन झालं, मग थोडं प्रमोशन झालं. जे मुक होतं ते बोबडं झालं. हा, मला बोलता नाही यायचं. मी शाळेत नाव सांगायला गेलो ना, तू 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 सर म्हणायचे तू बस. मला तुषार म्हणताय. हे मी का बोलतोय? खूप साऱ्या लोकांना वाटतं की आम्हाला पण आयुष्यात काहीतरी करायचंय पण आमच्याशी होणार किंवा मला हे होईल का असं वाटतं कधी कधी. ह्या जगात आपल्याला हरवणारा एकच माणूस आहे, तो म्हणजे, आणि जिंकवणारा पण एकच आहे, तो म्हणजे हे. 15 वर्ष शिकलो, स्कूलमध्ये कधी नाव पण नाही सांगितलं मी स्टेजवर जाऊन. पण आज मी इथं तुमच्या समोर बोलतोय ना, म्हणजे ठरवलं तर व्यक्ती करू, फक्त का करायचंय हे समजलं. मग मला कळलं की भगवंत चांगलं काम करायला पण चान्स देतात आणि वाईट काम करायला पण चान्स देतात. आणि आज तुमच्या समोर ज्या लोकांनी सांगितलं ना, हेच काम करून मी 2017च्या नंतर आजपर्यंत 4-4.5 करोड कमवले. मर्सिडीज आहे, 1.5 कोटीचं घर आहे, सोनानं मान सन्मान सगळ्या गोष्टी झाल्या. 8-10 कंट्री बाहेरच्या ठरलोय. स्वतःसाठी जगणं नसून लोकांसाठी जगण्यात खरं जगणं असतं ते मला कधी समजलं ज्यावेळेस आता मॅडम सर हे बाकीचे लोक बोलले ना, ज्यावेळेस माझा आता महिन्याला मला 5-7 लाख रुपये महिन्याला मिळतात. पण ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती येतो बोलतो ना, सर मी 10,000 कमवले, सर मला 20,000 आले, सर मला 50,000 मिळाले, खूप छान वाटतं की आज आपण काहीतरी लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युट करतोय. आज हाऊसवाईफ लेडीज इथे ज्यांनी घर सोडून कधीच काय पाहिलं, अशा लेडीज इथं सांगतात आम्ही 1-1 लाख महिन्याला कमवतो. शेतकरी लोक सांगतात, शेतामध्ये काम करणारे लोक सांगतात इथं आम्ही एवढे पैसे कमवले, सांगतात ना. आता आपण लास्ट टाइम आपलं दुबईला गेलो बरोबर ना, आणि ह्यांच्या स्टीम मधले एक फॅमिली दुबईला करते, मला वाटतं हजबंड वाईफ होते, शेतकरी, बरोबर का मॅडम? त्यांचं वय, मला त्यांच्या मुलांचे लग्न झाले, त्यांना नातवंड पण आलते, नातवंड आलते एक शेतकरी कुटुंब. हा, आणि त्यांना चान्स मिळाला सनाईच्या मध्ये काम केलं, एक टार्गेट अचीव केलं आणि ते दुबईला. आणि मला सगळ्यात भारी कधी वाटलं माहितीये का, दाजींनी जीन्स पॅन्ट घातली त्यावेळेस. जीन्स पॅन्टच घालत नव्हत्या. मी म्हणलं ते सून गाव पाहुणे रावळे आता तिकडे, इकडे काय टेन्शन घेऊ, मला म्हणलं बिंदास. माझा गॉगल एक दिला घालायला, म्हणलं काढा फोटो, आणि फोटो काढायला गेले दुबईमध्ये. त्याच्यामुळे तर जा जवळ बाबांना म्हणलं खंडावर हात टाका, आणि त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. पण त्यावेळेस मला वाटलं की ते अश्रू नव्हते, ते त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा अक्षर होता. आणि त्यावेळेस मला प्राऊड वाटलं, तुषार तू असं काम केले. फोटो काढला ना आपण कुणाचा, आणि आपण मी तुमचा फोटो काढताना तर मागे कोण फोटो दिसला ना दुसरं दुबईची लेडीज वगैरे कोण, आणि त्यांनी जर क्लेम केला ना आपल्यावर की माझाच फोटो काढला, चुकून नाही फोटो दिसला ना तरी आपला, एवढे डेंजर रूल आहेत तिकडं. आणि हे साहेब आहेत ना तिकडं 60 वय असं 58-60 वय, डायरेक्ट शिट्टी वाजवायची. आमची सगळ्यांची टोकली बोलली शिट्टी का बरं सांगितलं लक्षात नाही, खुशी खुशीत वाजवायची. मी बोलतो सर, पण त्यांनी ते लाईफ जगली. आणि मला असं वाटतं मरण्याच्या आधी सगळ्यांनी हे जगलं. रोज टेन्शन मध्ये लोक आयुष्य जगतात ना, टेन्शन मध्ये जगतात, आणि टेन्शन मध्ये जगू चांगलं आयुष्य. आरोग्य हा विषय खूप महत्वाचा आहे.
हेल्थ हा विषय खूप महत्वाचा आहे. आणि आज मला असं वाटतं लय मेजर प्रॉब्लेम आहे. एक आजार झाला ना, पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त झालेला आपण जवळून पाहिले. लोक पैसे कमवतात, लोक पैसे वाचवतात, थोडेसे साचवतात, आणि एखादा हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम झाला की साचवलेले सगळे पैसे जातात हॉस्पिटलला, जातात ना. आणि वरून पण कर्ज काढावं लागतं लोकांना. आणि एवढं करून पण माणूस वाचेल याची गॅरंटी, श्युरिटी नाहीये. झाड आणि वयस्कर लोकांना पहिला अटॅक यायचा माहिती, पण आज कुणाला पण अटॅक येतोय, लहान लहान मुलांना अटॅक होतो. मी जिथे राहतोय ना तिथं माझी छोटी मुलगी आहे, जिजा 3.5-4 वर्षाची. त्याची जी क्लासमेट होती ना सोनिया, मला आज पण कळते. 9ला स्कूलला गेले, 1 वाजता आले, माझ्या समोर खेळले, आणि 2 वाजता तिच्या मम्मीचा फोन येतोय की सोनिया उठत नाही. आणि मी माझ्या हातात घेऊन गेलो, पूर्ण बॉडी काळजी पडली होती मुलीची. आणि तिथे गेल्यावर डॉक्टर सांगतात डेथ, स्ट्रोक. 3.5-4 वर्षाच्या बाळाला अटॅक. कोण रिस्पॉन्सिबल आहे? कॅन्सरचं प्रमाण किती भयानक वाढलं माहिती तुम्हाला? पहिलं कुठेतरी ऐकलं कॅन्सर, पण आज सर्रास. कॅन्सरच्या मरणाचं जे प्रमाण आहे ना, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणे महिलांचं लाईफस्टाईल आहे, महिलांची काळजी घेतली जात नाही. आज माझ्या पण घरामध्ये 2 मुली आहेत ना, आपण लक्ष्मी म्हणतो, बरोबर ना? मग कोण महिलांची काळजी घेतं सांगा बरं? आरोग्याची कोणता नवरा बायकोला विचारतो तुला काय त्रास होतोय का? कुणी विचारलं जात नाही. अज्ञानी छोट्या मोठ्या लेवलचा त्रास अंगावर ढकलला जातो, आणि अचानक मेजर प्रॉब्लेम झाला की मग हॉस्पिटल. हो, आधी नाही विचारणार, आणि मग हॉस्पिटलला गेल्यावर मग कुठून पण पैसे आणणार, आणि म्हणणार माझी बायको वाचली. अरे पण जिवंत असताना विचारणं त्या बायकोला तुला काय त्रास होतोय का, विचारणं गरजेचं. डायबिटीज मध्ये नंबर 1 ला आपण, शुगर मध्ये. शुगरच्या टॅबलेट लोक खातात कसं माहिती का? चॉकलेट खातात कसे, काय नाही म्हणतात, सकाळ दुपार संध्याकाळी. अरे डायबिटीज, मग जर शुगरचा आज एवढा मोठा प्रॉब्लेम आहे, जर त्या गोळ्या खात राहिलो तर शरीराचा एक अवयव डॅमेज होतो येणार आहे का? खूप मोठ्या संकटात आहे आपण. पण आपण सिरियस का नाही सांगावं? आपण सिरियस का नाही? आता सध्याच्या लेवलला मला किंवा माझ्या फॅमिलीमध्ये कुणाला काय होत नाही म्हणून आपण सिरियस नाही. हो, ह्या हॉल मधला प्रत्येक व्यक्ती त्यांच्या जीवनामध्ये हसलाय पण आणि रडलाय पण. ऍग्री? आपण दुःख पण पाहिले आणि सुख पण पाहिले. मग आरोग्याची काळजी घ्या ना. आजारी पडल्यानंतर आपण म्हणतो, आता एवढं सांगितलं, नवीन कोण आले, नवीन आज फर्स्ट टाइम कोण आले, हात वर करू शकता. एवढं सांगून पण आहे ना, एवढं सांगून पण तुम्हाला बोललं ना, तुमच्या कुटुंबात तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आपले काही प्रोडक्ट आहेत जे तुम्हाला आज इथं समजवलं, ते प्रोडक्ट तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि फॅमिली बरोबर वापरणं गरजेचं आहे. हा, तुम्ही सकाळी उठले तर ॲलोवेरा ज्यूस घेणं गरजेचं आहे. आपल्या शरीराची बॉडीची क्लिन्झिंग होणं गरजेचं आहे. नंतर आकाई सोना तुम्ही घेऊ शकता. तुळशी ड्रॉप आणि आपल्या सीएम टॉक्सचं पाणी तुम्ही डेली पिलं पाहिजे. आपल्या शरीराचं जेवढं वजन आहे तेवढं प्रोटीन तुम्ही घेतलं पाहिजे. आपल्या घरामध्ये जर महिला कोण स्त्रिया असतील तर नारीप्रिया शतावरी वापरलं पाहिजे. लहान मुलं घरात कोण असतील तर त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेसाठी पीडिया सत्व वापरलं पाहिजे. आणि वेगवेगळे सप्लिमेंट आहेत आपलं, ज्यातले कुठले गार्लिक, ह्याच्याला काय म्हणतो आपण, दिल का डॉक्टर, ओमेगा 369 आणि काय अशा काही टॅबलेट आहेत ज्या तुम्ही कंपल्सरी घेतल्या पाहिजेत आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी. आणि रात्री झोपताना ॲलो त्रिफला पिलं पाहिजे. हे प्रोडक्ट आपण पूर्ण फॅमिलीने वापरले पाहिजेत. तुम्ही आला ते प्रोडक्ट बाळा तू तुझ्या फॅमिलीसाठी घेतले, आता हे गरजेचे आहेत का नाही? हा, पण आता एवढे प्रोडक्ट घ्यायचे म्हणलं काय, आता काय लागणार आहे? लागणार ना. आता नवीन लोक म्हणणार यांना साल्यांना प्रोडक्टच विकायचे होते म्हणून आम्हाला इथपर्यंत आम्ही सांगणार, आता तुम्ही ते टॉयलेट सोप बंद करा आणि आपला बाथ सोप वापरा, चांगला साबण आहे आंघोळीचा आहे ना, आपले प्रोडक्ट वापरा. आपण पैसे कमवतोय आणि काय करतोय, खर्चच करतोय. फक्त चेंज युअर शॉप बदला. तुम्ही प्रोडक्ट बाहेरून घ्या, ते हिथून घ्या. हेल्थची काळजी घ्या, चांगले प्रोडक्ट वापरा. चुकीचं सांगतोय का? म्हणजे एवढं सांगितलं नंतर पण आता काय डायलॉग करणार माहितीये का समोरून, सगळं खरं आहे सर, सगळ्याचं सोंग घेता येतं, पैशाचं सोंग घेता आहे. हा, आमच्याकडे पैसे आले की आम्ही नंतर नक्की काय घेता म्हणतात, आता नेक्स्ट महिन्यात आमची सॅलरी झाली ना की आम्ही नक्की घेऊ. हे 15 वर्ष जॉब केलाय, एका वर्षात 12 वेळा सॅलरी झाली. 15 10 150 म्हणजे 10 वर्षात 150 सॅलरी झालं ना, बरोबर ना?
आणि वरच्या 5 वर्षात 75 झाल्या 250 सॅलरी. 250 वेळा सॅलरी झाली आणि आता थोडेसे प्रोडक्ट घ्यायला पैसे, मग पुढच्या सॅलरी कुठून येणार? आता म्हणणार आपण सगळ्याचं सोंग्यात येतं, पैशाचं सोंग्यात येत नाही, पण हेल्थ रिलेटेड एखादा प्रॉब्लेम झाला तर डॉक्टरला म्हणतो डॉक्टर आमच्या माणसाला काहीच व्हायला नाही पाहिजे, पैशाची काळजी करू किती पण लागू. अरे हॉस्पिटलसाठी लोकांनी घरे विकले, जमिनी विकले, सोनं मोडले, लोन कर्ज काढले, पाहुण्याला जाऊन पाया पडले. ऍग्री तुम्ही लोक? अरे माझ्या आईच्या हॉस्पिटलच्या वेळेस मला कळते हो, रोज 5,000 10,000 इंजेक्शन लागायचं ना. मी पाहुण्याच्या घरी जायचो ना, बेल वाजवायचो, 4 तास बाहेर बसवायचे मॅडम. त्यांना कळायचं आई हॉस्पिटलला आहे पैसे मागायला. हो उघडायचे नाही दरवाजा मॅडम. 9 लाख रुपये खर्च केला सलग 11 महिने हॉस्पिटलला होतो मी, सलग 11 महिने भारतीय हॉस्पिटलला. 7 ऑपरेशन झाले माझ्या आईचे. आणि एवढ्या सगळ्या गडबडीत आई म्हणायची माझ्या मुलाचं लग्न करायचं. का बरं? का बहिणीची लग्न झालेले आहेत, मी वडील आणि बारका भाऊ माता यांचं खायचं प्यायचं काय होणार, टेन्शन ना. लग्न झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे. 21व्या वर्षी माझं लग्न. कितव्या वर्षी? 21 7 मार्च 2011. आणि ज्या दिवशी लग्न होतं ना त्या दिवशी आईची डेड बॉडी घरी आणली होती. आईची इच्छा होती लग्न करायचं, म्हणून लग्न एवढं लवकर ठरवलं आणि लग्नाच्या दिवशी डेड बॉडी घरी आणली होती. म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, ज्यांनी भोगलंय ना त्यांना कळतं आरोग्याचं हेल्थचं महत्व काय. आज जर खरंच आपल्या घरातले लोक आता पण व्यवस्थित असतील ना, आई वडील किंवा आपण सगळे, तर भगवंताला थँक्यू बोला. कोरोनामध्ये किती लोक मेले माहितीये, रोज किती लोक मारताय. तर आज खरंच मी जे प्रोडक्ट सांगितले ना, तुमची इच्छा असो अगर नसो, पैसे असतील तर ठीक, नसतील तर पहिले प्रोडक्ट घ्या. का तर पैसे नाहीयेत म्हणल्या उद्या त्रास झाला तर कुठून आणणार. हे प्रोडक्ट सांगितलं ते वापरा. 4 शिव्या द्या मला रोज की आम्ही त्या प्रोग्रामला गेलो होतो, एक जणांना लय बडबड केली त्यांनी आणि त्याच्यामुळे आमचे एवढे पैसे गेले. रोज शिव्या देऊन घ्या तरी मला पुण्य लागल. का लागल सांगा बरं? चाकूने मर्डर पण होतो आणि चाकूने जीव पण वाचतो. तर डॉक्टराच्या हातात असेल तर इंटेन्शन गरजेचं आहे, राईट ना. आता कुठले पैसे कमवायचे मला समजा, तुम्ही समजा नाहीच झाले तर मला खायला नाही मिळणार का? कमवलं ना मी 4-5 कोटी, राईट का नाही? हो, काही लोकांना हे टेन्शन असतं पहिलं, मी प्रोडक्ट घेईल पण मी घेतल्यामुळं तुम्हाला काय मिळणार, त्याचं तुला काय करायचे. मार्केटमधून साबण प्रोडक्ट घेताना म्हणतो म्हणजे दुकानात जाऊन तुला काय मिळणार. पतंजलीचा साबण आणि पतंजलीची पेस्ट लय भारी आम्ही वापरतो. रामदेव बाबा घरी आलते का? कुठे घरी आलते का? सॉरी, पण रामदेव बाबा कुठे घरी येऊन म्हणजे आपण प्रोडक्ट घ्या तरी पण आपण घेतोय. लोकांना मोठं केलं का नाही केलं? मग आता आपले प्रोडक्ट आपण घेऊ ना. मेरे सौंदर्य का राज. कोण कोण गोरा झालं साबण वापरून? मी तर तो गोटा साबण लावतो गावाला असताना. गोटा माहिती कपडे गेलो आईच्या बरोबर जायचो तुम्हाला कपडे ते, आणि मी काळा सावळ होतो. आता गोरा झालो शरीरच्या प्रोडक्ट बिडक वापरून थोडा गोरा झालं. पहिलं नाही काळा होतो. माझे पाहिले का जुने फोटो पाहिले, लय डेंजर होतो. मग ओढा गेल्यानंतर मी तो गोटा साबण आईकडून चोरून कुठं गोरा होईल. रियालिटी ही आता बोर झाला बराच वेळ थांबल्यावर मी तुम्हाला थोडं काय केलं हसवलं. पण मला एकच सांगायचंय, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. चालेल? येस, लक्षात आहे? बरं, वेळ पैसा गरजेचा आहे का परत तुम्ही पण डायलॉग मारणार? हो, मी ठरवलं तर लय पैसे कमवू, मग का नाही ठरवत? काय करणार डायलॉगच होतं, ठरवलं तर आपण लय कमवू, मग का कमवत नाही? कोण म्हणतं पैसा महत्वाचा नाहीये? आज गेल्यानंतर आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम लिहून काढायचे सर एका पेजवर, काय काय प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन लिहून काढायचं. तुमच्या 90-95% प्रॉब्लेमचं सोल्युशन पैसाच येणार. ऍग्री? पैसा हे सर्वस्व नाहीये, पण खूप साऱ्या गोष्टी पैशाजवळ येऊन थांबतात. 1-2 लाखाच्या कर्जामुळे मी आत्महत्या झालेल्या पाहिल्या. 1-2 लाख कर्ज असेल ना, घरामध्ये नवरा बायकोमध्ये रोज वादविवाद भांडणं असतात. थोडे पैशाचे प्रॉब्लेम असतील तर मुलांना चांगलं शिकवता येत नाहीये. थोडे पैशाचे प्रॉब्लेम असतील तर चांगलं आयुष्य जगता येत नाहीये. ऍग्री आहे ना? म्हणजे पैसा गरजेचा आहे. फक्त तो येणार कुठल्या मार्गाने तो आपल्याला समजलं, जो आज समजलंय. इथं सांगितलंय सरांनी प्लॅन मध्ये 40%ला प्रोडक्ट बनतं, 100%ला लोक घेतात. 60% पैसा इथून मागे मार्केटमध्ये लोकांनी
वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये वय जात शिक्षण काय विचारलं नाही. आणि ह्या बिझनेस मधून हाच 60% पैसा आपल्याकडे येतोय. वेगळं काय आहे सर? मी म्हणलं ना गणित सोडवायला सूत्र असं, श्रीमंत बनायला सूत्र आहे. हा 60% पैसा मार्केटमध्ये जो जातोय तो डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून, सनेटच्या माध्यमातून आपल्याकडे येतोय. दुसरं काय झालं सर? इथं ह्या लोकांनी प्रोडक्ट घेतले, प्रोडक्ट वापरले, चांगले वाटले, स्वतःला रिझल्ट आला, फायदा झाला, तो त्यांनी लोकांना सांगितलं. लोकांनी वापरलं, लोकांना फायदा झाला, ते लोकांना सांगितलं. आणि असं करून करून नेटवर्क बनलंय आणि त्याच्यावर इथे इन्कम मिळतोय. वेगळं काय झालं? टाका ना सनेट प्रोडक्ट रिझल्ट युट्यूबला, मग कळतं ह्या प्रोडक्टची मार्केटमध्ये गरज आहे का नाही. अरे 10, 15, 20 लाख रुपये हॉस्पिटलला खर्च करून जे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले ते आपल्या प्रोडक्टने सॉल्व्ह झाले. त्या की नाही तुम्ही? ते आपल्या प्रोडक्टने सॉल्व्ह झाले. अरे हातपाय तोडायला लावलेले मॅडम, बरोबर आहे? हातपाय लोकांच्या तोडायला सांगितलेले आपल्या प्रोडक्टमुळे त्यांचे हातपाय वाचलेत. 10, 12 वर्ष लग्न झाल्यानंतर मुलं नाही झाले. काही लोकांनी ट्रस्ट ठेवून प्रोडक्ट वापरले आणि 12 वर्षानंतर त्यांना झाले तुलं. हे आपले प्रोडक्ट आहेत. कोण म्हणतं वाईट आहे? ज्याला आजार दुःख त्रास आहे त्याला विचारा. किती त्यांच्या डोक्यात काहीच नसतं, फक्त माझा त्रास बरा झाला. एवढं काम करून लोकांनी पैसे कमवले, वेगळं काहीच नाही केलं. येते लक्षात? त्याच्यामुळे ते समजून घेऊ गरजेचं आहे. आज पैसा, हॅपीनेस गरजेचं आहे का? असं वाटतं का घरात चांगलं जीवन जगले पाहिजे, असे भांडण नाही पाहिजे नवरा बायकोंमध्ये, घरामध्ये चांगलं असं वाटतं? कुणाला वाटत नाही का असं? का स्वप्न आहे असं की आमचे रोज भांडणं झाल्याशिवाय आम्हाला जेवणच जात नाही? नवरा बायको वादिवाद भांडणं होतात, पण रोज आणि कधीतरी ह्याच्यात फरक आहे ना. काही लोक पैसा नाही म्हणून दुःखी आणि काही लोक पैसा असून पण दुःखी आहेत. मग खरं सुख कुठे आहे? खरं सुख कुठे आज माहितच नाहीये लोकांना. राईट इन्फॉर्मेशन सोर्स, चांगली संगत. दारूच्या दुकानामध्ये बसून कोण भजन नाही म्हणणार है ना, आणि मंदिरामध्ये बसून कोण दारूच्या गप्पा नाही मारणार. जशी संगत तशी आपण आपल्या मुलांना म्हणतो बाळा चांगलं बघायचं, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहायचं बाळाने, आणि बाळाच्या बापाने काय करायचं? ऐक ना, मंथ एंडिंग आहे, थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे, मी पुढच्या महिन्यात येतो है ना. कित्येक लोक तुम्हाला असं दाखवू, ज्या दिवशी सॅलरी जमा होते ना त्या दिवशी सॅलरी संपते, ज्या दिवशी जमा होते त्या दिवशीच संपते. मग मला कळलं राईट विचार खूप गरजेचे. शरीराचे ऑपरेशन झाले तर हॉस्पिटल आहेत कुठे, विकत कुठे फुकट करायला. पण लोकांना शरीराचे आधार आज कमी आहेत थोडे, पण विचारांचे लय डेंजर. विचारांचे आधार बरे करणारे डॉक्टर आहेत आपले अशोक युतोमल सर. लोकांच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं. सरांना भेटल्यानंतर मला कळलं माझा जन्म काय झाला, जगून काय करायचं आणि मेल्यानंतर पण बरोबर काय येणार, ह्या गोष्टींची जाणीव झाली. असा एक दिवस नव्हता घरात आमचे काही भांडणं नाही व्हायचे. पण ज्या दिवशी सरांचे विचार घरात आले ना, सगळे प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह व्हायला. फायनान्शियल प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झालेच, पण आज घराचं गोकुल झाले. हा, मी माझ्या बायको बरोबर पैन लावलेली आहे. एक दिवस भांडणं करून दाखवायचे. तू किती दिवस? एक दिवस. तुला पाहिजे ती साडी घाला. एक दिवस तू बिना बोलता राहायचं. किती दिवस? पैन लावून. आणि इकडं आठवडाभर नवरा बोलत नाही. एकाच घरात राहून 8-8 दिवस बोलत नाहीत काही लोक. माहिती तुम्हाला? बापरे, हे घर एका स्मशाने. असं जीवन लोक जगतायत. एवढ्या दुःखात आहेत, आत्महत्या करतायत लोक. मला प्राऊड वाटतो. अशोक सरांच्या विचाराला ज्या लोकांनी फॉलो केले ना, शेकडो, हजारो, लाखो लोकांचं आयुष्य बदलले. आत्महत्याच्या विचारातून लोक रिटर्न आले. मला वाटतं आतापर्यंत 1000-2000 आपल्या कशाचे डिवोर्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. भाऊभावांचे वादिवाद कोर्टात जे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ते सरांच्या विचाराने सॉल्व्ह झाले. मी चांगले विचार लोकांना खूप गरजेचे, बरोबर ना. तर मला असं वाटतं इथे हेल्थ पण मिळते आपल्याला, इथं वेल्थ पण मिळते, आणि इथून हॅपीनेस पण मिळणार आहे. आणि मार्केटमध्ये हे मेजर 3 प्रॉब्लेम आहेत, आणि 3 प्रॉब्लेमचं नंबर 1 सोल्युशन भारतात नाही जगात सनेज नंबर 1 आलात. तुम्ही एवढा प्रोग्राम पाहिला, जे लोक फर्स्ट टाइम आले, परत तुम्हाला रिपीट करतो. मी जे प्रोडक्टची नावं सांगतो ते लक्षात ठेवा. इथून नाही, इथून हात जोडून सांगा का ते मी जवळून पाहिले. एका मित्राला 4 तास मी समजवलं होतं. मी तुम्हाला इथे सांगितलं ना, ते 4 तास मी समजवलं घरी जाऊन त्याच्या. किती? 4 तास. तरी तो म्हणला मला काय ह्या प्रोडक्टची गरज नाही. 4 वर्ष झाली या गोष्टीला. किती वर्ष मॅडम?
आणि आता मला फोन आला 2-3 महिन्यापूर्वी, तुषार. म्हणलं काय? प्रॉब्लेम झाला. म्हणलं काय? म्हणलं मनकामध्ये गाठ आहे. मग म्हणलं मी काय करू? म्हणलं डॉक्टर म्हणतात चेक कर. म्हणलं कर. म्हणलं भीती वाटते. म्हणलं मी आता काय करू? नाही आपल्या प्रोडक्टचे रिझल्ट लई मी ऐकल्यात, तेवढे दिलंच तर बरं होईल. म्हणलं घे ना मग आता कुणाला तरी भेटून घे, मला टाइम नाही म्हणलं आता. 4 तास मी समजवलं होतं पण त्यांनी घेतले आणि आता रिपोर्ट चेक केले तर ते गाठ कॅन्सरचे सांगितले, 3rd स्टेज. म्हणजे 1-2% चान्सेस आहेत रिकव्हर होण्याचा, नाही तर होणार. आणि 2 लहान मुलं आहेत, आई वडील आहेत. मला शॉर्ट गॅरंटी आहे. त्या दिवशी जर त्याने प्रोडक्ट घेत होता ना, प्रोडक्ट त्याला एवढी तर अक्कल पाहिजे. आपल्या मर्सिडीजला 5-6 वर्ष झाले आता, बरोबर आहे ना? म्हणजे 4 वर्षापूर्वी मी गेलो तेव्हा कशाने गेलो असतो त्याच्या घरी. मग त्याने प्रोडक्ट घेऊन मला का दुसरी मर्सिडीज मी हाफ मिळाली असती का? अक्कल तर पाहिजे ना त्याला एवढी की त्याच्यासाठी गेलो मी म्हणून, राईट ना? पण त्याला काय वाटलं, ह्याला काहीतरी ह्याच प्रॉब्लेमने लोकांची वाट लागते. आणि आज आपले प्रोडक्ट वापरतोय आणि रोज टेन्शन मध्ये. पण मला वाईट नाही वाटत त्याचं. का सांगा बरं? का सांगा? मी 4 तास सांगितलं होतं. आज ह्या हॉलमध्ये आले तुम्ही लोक बोलवले, जे येणाऱ्या काळात कुणाला काही त्रास झाला तुम्हाला वाईट नाही वाटणार का? तुम्ही तुमचं कर्तव्य कंप्लीट. पण असे भरपूर जवळचे लोक आहेत ज्यांच्यापर्यंत आपल्याला जाणं गरजेचं आहे. कोरोनामध्ये प्राऊड आहे मला, 1 पण दिवस आपण घरात नव्हतो. जे सनेचे काम करत होते, कोविड मध्ये सर जग बंद होतं पण आम्ही 1 पण दिवस घरात नव्हतो, रोज बाहेर होतो. आणि जेवढ्या लोकांपर्यंत आपण सनेचे प्रोडक्ट पोहोचवलो ना, कोविड मध्ये एका पण व्यक्तीला आपण मरून दिलं नाही, मरून, ह्याचा प्राऊड वाटतो. अरे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलने. त्यामुळं राईट वेने समजून घ्या. रिपीट प्रोडक्ट सांगतोय मी तुम्हाला. घर साफ नाही केलं ना आपलं घर, मॅडम घर साफ नाही केलं, तुम्ही राहताल का घरात? तुम्ही राहताल का मॅडम घरात? घर रोज साफ करावं लागतं. आंघोळ नाही केली आपण तर 8 दिवस कोण येईल का? नाही येणार, शेजार पण येणार नाही कोण. तसं आपल्या बॉडीची क्लिनिंग करणे गरजेचं आहे. गाडीची सर्व्हिसिंग करतात ना, गाडी सर्व्हिसिंग 2 व्हीलर कोण करतात? आता पावसाळ्यात तिथं हमखास करतात. टायर बियर सगळं चकाचक, हे टायर बघायचं, गाडी बिडी सर्व्हिसिंग. का बरं? खराब झाली तर? गाडी खराब झाली तर टेन्शन आहे. गाडीचं टायर वर पडलं तर टेन्शन आहे ना, गाडी खराब होईल म्हणून गाडीची सर्व्हिसिंग. गाडी घेतली 50,000ला, झाले 10 वर्ष, आता विकायचं म्हणलं 5,000 पण कोण देणार? पण तिची वेळच्या वेळी सर्व्हिसिंग केली पाहिजे. आणि जे गाडीवर आयटम बसतो त्याचं काय? आपल्या बॉडीची किंमत काय? 300 करोड. हा, 350 करोड. मागचे आहे ना, किती करोड किंमत आहे शरीराची, बॉडीची? खोटं वाटलं ना? मला तुझं 1 बोट दे ना एवढं. बरं 1 नग दे एवढं, फक्त 1 लाख देतो ना. हा बरं 10 लाख, चल 10 लाख 1च बोट. बाकीचे आहेत ना, 4 राहतील नाही, आहे ना बाकीची. 10 लाख. अगं 10 लाख देतोय तरी 1 नग द्यायला तयार नाही. कळलं बॉडीची व्हॅल्यू काय? पण त्याची काळजी नाही घेत आपण. येतं लक्षात? त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सकाळी उठलं, ॲलोवेरा ज्यूस नावाचं प्रोडक्ट. कुठलं नावाचं? ॲलोवेरा ज्यूस. त्यानंतर आकाई सोना घ्यायचंय. कुठलं घ्यायचंय? आकाई सोना. हेल्दी नाश्ता केल्यानंतर काय घ्या? प्रोटीन घ्या. आपलं ज्या लेडीज आहेत त्यांनी काय घ्या? नारीप्रिया आणि शतावरी घ्या. आणि काय दिल का डॉक्टर काय? गार्लिक टॅबलेट. अटॅक नाही ना हो. त्याच्यानंतर ओमेगा 369. आणि रात्री झोपताना ॲलोथेरपी आणि ह्याच्या रिलेटेड अजून बाकीचे काय प्रोडक्ट. आणि जे मुलं आहेत ना लहान लहान, आमचे मुलं म्हणजे आमची संपत्ती, त्यांच्यासाठी काय? पिढ्यासत्व. एवढे प्रोडक्ट घ्या. एवढे प्रोडक्ट घेऊन ना तुम्ही लगेच गरीब होणार ना, आम्ही लगेच. हा, त्याच्यामुळे एवढे प्रोडक्ट प्लीज रिक्वेस्ट आहे माझी, घ्या. अजिबात आपल्या विषयाची परीक्षा घेऊ नका. रेडी आहे सगळे? चालेल. एवढं सांगून पण काही लोक म्हणतात मॉडेल पण. हा, मॉडेल पण. मग कसं होतं माहिती? हा चुकेगा नाही साला. मग कसं होतं माहितीये का? बघा आता एखादा म्हणतात मी झुकेगा नाही, आहे ना, मी वाकणार नाही असं म्हणला एखादा माणूस, त्याची 6 फूट हाईट आहे. किती फूट हाईट आहे? 6 फूट हाईट आहे. तो म्हणतो मी वाकणार, मी वाकणार, मी वाकणार. आणि असंच ऍटिट्यूड अजिबात. आणि आता वाकणार नाही म्हणतोय आणि मागं लागलं मोठं वाक लागला असं समजा आपण. आता पळणार का नाही पळणार? आणि पळत गेलाय पुढून. एकच रस्ता आहे आणि त्या रस्त्यावर एक दरवाजा आहे.
आणि त्या दरवाजाची हाईट किती आहे? 3. आणि याची हाईट किती आहे? आता हिंमत असेल तर दरवाजाजवळ जायचं आणि म्हणायचं मोडन पण. आता नाही म्हणणार मोडन पण वाकणार नाही, आता वाकणार नाही, झुकून जाणार. आता आपण असं म्हणतो, पण वेळ आली ना तर आपण काही पण करायला तयार असतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. लास्टला जाता एक मला छोटीशी स्टोरी सांगतो, ज्याच्यातून लोकांचा फोकस आहे ना चांगल्या गोष्टीवर नसतो. माझ्या आयुष्यात हे घडलं, माझ्या आयुष्यात ते घडलं, मला असंच झालं, मला तसंच झालं, असंच चालतं लोकांच्या डोक्यामध्ये. काय लोक किती पण भगवंताची पूजा केली ना, भगवंत स्वतः येत नाही बरं का. देव 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 म्हणून बाहेर नाही येणार, बोल फक्त तुला काय पाहिजे. ह्याचा अर्थ भगवंत नाही का, भगवंत आहे कुठल्या तरी संधी आणि व्यक्तीच्या स्वरूपात येतात. फक्त ते आपल्याला ओळखता आलं. एक गाव नदीच्या कडेला असतं आणि चांगलं सगळे लाईफ जगत असतात त्या गावामध्ये, एकदम मस्त छान. पण अचानक त्या नदीला मोठा पूर येतो. येतो ना कधी कधी इकडे पण तुमचं, इकडे नदी नाही तुमच्याकडे, काय समुद्र खाडी. हे कुठंतरी मी एका घरात 2-3 वर्षापूर्वी प्लॅन देत होतो मी मस्त पैकी, आणि लय लोक वाढायला लागले रात्री 11:30-12 वाजता. म्हणलं काय झालं म्हणून आम्ही बघतोय तर खालचा मजला पाण्यात. अचानक खालचे लोक वर, लगेच वर, अजून रात्रभर आम्ही तिथंच. हो, आणि लगेच ते पाणी खाली गेलं, लगेच सगळेजण लगेच ते चिखल काढायला, माती काढायला, लगेच नॉर्मल सगळं. असं लोक आयुष्य जगतायत. सकाळी बॉम्बस्फोट झाला ना, सकाळी बॉम्बस्फोट तर संध्याकाळी ट्रेन चालू होता. माहिती का तुम्हाला? काय नाहीये लोकांना, असं जीवन जगतोय आपण. मग त्या गावात पाणी शिरतं, सगळे लोक गावातल्या बाहेर निघतात, पटपट पटपट पटपट. गावात पाणी शिरतं ना,